दौरा केला होता आणि या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी सिरोंचा तालुक्यामधल्या राजेश्वरपल्ली चेक या अतिदुर्गम भागामधल्या नव्या हॉस्पिटलचं भूमिपूजन देखील केलेलं आहे। तसंच अहेरीमधल्या महिला व बाल रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण देखील पार पडलं। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा अत्यंत वेगाने विकास होत असल्याचंही सांगितलं। तसंच गडचिरोली लवकरच ग्रीन स्टील हब होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। सिरोंचामध्ये नर्सिंग कॉलेज आणि शाळा देखील सुरू केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। ज्या काही अतिशय गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाच्या फॅसिलिटीज आहेत त्या आता गडचिरोलीत सिरोंच्या सारख्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतील। पण गडचिरोलीला राज्याचा शेवटचा जिल्हा म्हणून एक प्रकारे लोकांना पनिशमेंट देण्याकरता गडचिरोलीचं पोस्टिंग द्यायचं असं अनेक वर्ष संकल्पना होती, पण आज लोक गडचिरोलीला पोस्टिंग मागतायत। आता हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होतोय तो होणार आहे। निश्चितच आज एक आनंदाचा क्षण आहे सिरोंचा तालुकावासियांसाठी, कारण सिरोंच्यात एक मुख्य समस्या म्हटलं तर आरोग्याची समस्या होती। आज त्या आरोग्याची समस्या कुठेतरी दूर होणार असा आम्हाला अपेक्षा आणि निश्चितच ते एक स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसून येतो। सिरोंचा वासियों के लिए बहुत अच्छा हुआ और जितने भी पेशेंट जैसा तेलंगाना जाते थे उनके लिए इतना अच्छा होगा कि इधर सिरोंचा में सब कुछ इनके लिए व्यवस्था अच्छा होगा, मेडिकल का, एजुकेशन का, सभी चीज के लिए। शेवटचा टोकाचा जिल्हा म्हणून याकडे आणि नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे याकडे कोणी लक्ष देत नव्हते, पण आज महाराष्ट्रात प्रथम जिल्हा म्हणून म्हणजे प्रथम इथून स्टार्ट होते असं म्हटल्यावर आपल्या या जिल्ह्याचं नाव कुठेतरी उच्च स्तरावर पोहोचत आहे। बातमी आहे नागपूरमधली। नागपूरमध्ये आज विश्वविक्रमी सामूहिक गीता पठणाचा एक कार्यक्रम सादर झाला आणि नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात